नमस्कार. नमस्कार. इयत्ता चौथी मापन. काल आपण लांबी कशी मोजायची आपण शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किलोग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम याविषयी आपण माहिती पाहूया. सर्व तयार आहात? चला आपण पाहूया. हे माप आहे. हे कितीचं माप आहे? 200 ग्रॅमचं. कितीचं? 200 ग्रॅमचं. बरोबर आहे. हे किती ग्रॅम आहे? हे 500 ग्रॅमचं. 500 ग्रॅम म्हणजे याला काय म्हणतो आपण? अजून काय त्याला? हे किती माप आहे? 1 किलो. 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. तर 500 ग्रॅम म्हणजे किती? अर्धा किलो. याला काय म्हणतो आपण? अर्धा किलो असे आपल्या भाषेत आपण म्हणतो. याला 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. तर आपण मला तुम्ही आपल्याकडे तांदूळ आपण घेतलेला आहे. तर आपला तांदूळ विकायचा आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये तांदूळ, कापूस विक्री करतो ना आपण. दुकानात तुम्ही गेले तर साखर मिळते, तुम्हाला गुळ मिळतो की नाही? तर आपल्याला हे सर्व ग्रॅम, किलोग्रॅम मध्ये मिळतं. तर आपण एक उदाहरण म्हणून आपण तांदूळ मोजू. आता हे बरं, मला 500 ग्रॅम तांदूळ मोजून टाका. 500 ग्रॅम. तर कोणतं माप आहे? 500 ग्रॅम माप कोणतं आहे? त्यामध्ये 500 ग्रॅम ठेवूया का त्याच्यात? चला 500 ग्रॅम बघा. आता आपल्याला स्वतः 500 ग्रॅम तांदूळ म्हणून दाखवते. बघा, आपल्याला 500 ग्रॅम तांदूळ ठिकाणी घ्यायचं आहे. पुढे का बघा, आता तिने आपल्याला किती तांदूळ दाखवला आहे? 500 ग्रॅम. 500 ग्रॅम म्हणजे किती तांदूळ झाला? किती किलो झाला? अर्धा किलो. किती झाला? अर्धा किलो. अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये किंवा आपण दुकानात गेलो तर आपल्याला दैनंदिन करताना आपण भाजीपाला घेतो, वांगी घेतो, दोडकी घेतो, कारले घेतो की नाही? तसंच आपल्याला बोलून देतो. तसं आपल्याला या गोष्टी आपल्याला कामात पडणार आहेत की अर्धा किलो म्हणजे काय, 100 ग्रॅम किती, 200 ग्रॅम किती, 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. तर आपल्याला या गोष्टी आपल्या ठिकाणी आपल्याला श्रद्धा जसं करून पाहिलं तसं आपण आता आपल्याकडे जो भाजीपाला आहे परसबागेमध्ये त्याचा आपण आता मोजमाप या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू.